नासिक के येवला में किसान परिवार ने वसुबारस के मौके पर गाय और बछड़े की पूजा कर दीपावली की शुरुआत की। परंपरा के अनुसार पहले गाय बछड़े और स्नान कराया गया और फिर पूजा की गई। किसानों ने गौ माता से प्रार्थना की और उनके संकट दूर हो और खेतों में भरपूर फसल हो। श्रद्धा सुधाकर बाटोळे। आज वसुबारस आहे, दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून होते। आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत। आम्ही गायांची पूजा विजा सकाळी केली, गायांना साफसफाई केली, आंघोळ घातली, त्यांची पूजा केली। त्यांच्याकडे एवढीच प्रार्थना करतो की शेतकऱ्यावर जे कुटुंब संकट आलेलं आहे ते दूर होत। आज पासून दिवाळी सुरू होत आहे, तर आज गोबारस असल्यामुळे आज आम्ही तमाम शेतकरी, संपूर्ण राज्यातले शेतकरी आज आम्ही या दिवशी गोधनाची पूजा करत आहेत। या दिवशी यावर्षी आसमानी जे संकट आले शेतकऱ्यांवर, पूर परिस्थिती खूप प्रमाणात आहे। शेतकऱ्यांचे कुठलेच पिका शिरायले नाही आणि त्यामुळे पिकांना कुठल्याच पद्धतीचा भाव नसल्यामुळे आज आम्ही फार संकटात आहोत शेतकरी। परंतु दरवर्षीप्रमाणे आज आमचं गोधन आहे, आज आम्ही गोमातेची पूजा या ठिकाणी करत आहोत। तर आजपासून तर दिवाळीपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनपर्यंत हे शेतकरी आम्ही या ठिकाणी गोमातेची पूजा करतो। आणि यावर्षी आसमानी संकट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा नाही, कुठल्याच पिकाला भाव नसल्यामुळे किंवा आज शेतकऱ्यांची दिवाळी जरी अंधारात असली परंतु या गोमातेची पूजा करून आज आम्ही दिवाळी या ठिकाणी आज आम्ही साजरी करत आहोत।